रिकाम्या पोटी हे पदार्थ खाऊ नका, लवकर म्हातारे व्हाल. जेव्हा तुम्ही सकाळी झोपेतून उठता तेव्हा तुमच्या शरीराला ऊर्जेची गरज असते. हीच ती पूर्ण दिवसातील वेळ असते जेव्हा तुमच्या शरीराला शक्तिशाली शरीराचे पोषण करणारा आहार पाहिजे. पण आपण बघणार आहोत सकाळी रिकाम्या पोटी हे पदार्थ खाल्ले तर शरीराचे खूप मोठे नुकसान होते. नुकसान कसे होते? हे पदार्थ कुठले आहे? चला तर बघूया. नंबर 1, दुधाचा चहा. दुधाचा चहा म्हणजे शरीराला नुकसान करणारा चहा, कारण यामध्ये कॅफीन असते. आपण चहा का पितो? तर काही लोकांना चहा पिल्यानंतर फ्रेश वाटते, परंतु हा चहा शरीराला हळूहळू पोखरत असते. पचनशक्ती मंदावते. अपचन, ॲसिडिटी सारख्या समस्यांना सामोरे जावे लागते. त्यामुळे चहाऐवजी ग्रीन टी घ्या किंवा पुदिना, तुळस व थोडासा गूळ याचा चहा घ्या. हा चहा पिल्याने तुमचे शरीर डिटॉक्स करून पॉझिटिव्ह एनर्जी मिळेल. नंबर 2, चहा पोळी. काही ठिकाणी चहा पोळीचा नाश्ता केला जातो, पण तुम्हाला माहीत आहे का? पोळीमध्ये कार्बोहायड्रेट खूप मोठ्या प्रमाणात असतात. पोळीसोबत प्रोटीनयुक्त पदार्थ खाणे चांगले, पण चहा व पोळीसोबत खाल्ल्याने पोटाच्या समस्या वाढतात. नंबर 3, मैद्याचे पदार्थ जसे की टोस्ट, खारी, तळलेले पदार्थ हे चहासोबत सेवन करू नका, कारण चहा शरीरासाठी हानिकारक आहेच, पण चहासोबत मैद्याचे पदार्थ सेवन केल्यास मैदा हा शरीरासाठी हानिकारक आहे. मैद्यामध्ये कुठलेही पोषक घटक नसतात. मैदा व्यवस्थित पचतही नाही, त्यामुळे बद्धकोष्ठता होते. मसालेदार पदार्थ. सकाळी रिकाम्या पोटी अन्ननलिका आणि जठर एकदम रिकामी असते. अशा वेळेस जर मसालेदार पदार्थ सेवन केले तर अल्सरसारख्या समस्या निर्माण होतात. जास्त मसालेदार पदार्थ सेवन केले तर अन्ननलिका आणि जठरामध्ये जखम निर्माण करते. त्यामुळे सकाळी साजूक तूप घातलेले पदार्थ सेवन करावे, यामुळे शरीर मजबूत राहते. नंबर 5, शिळे अन्न. अनेकांना शिळे अन्न खाण्याची सवय असते, परंतु शिळे अन्न खाल्ल्याने फूड पॉयझनिंग होण्याचा धोका असतो. त्यामुळे शिळे अन्न खाणे टाळावे. जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. व्हिडिओ पूर्ण बघण्यासाठी थँक्यू.